पुण्यामध्ये गेली अनेक वर्ष मी वावरते. 15 वर्षांपूर्वीचं पुणे आणि आत्ताचं पुणे यात प्रचंड फरक जाणवत आहे. 10-12 वर्षापूर्वी जर पुण्याच्या शिवाजीनगर बसस्टँडवर आम्ही उतरलो आणि रिक्षा करायची ठरवली, रात्री अपरात्री जरी रिक्षा घेतली तर शिवाजीनगर पोलीस चौकीचे पोलीस यायचे आणि रिक्षाचा नंबर नोंदवून घ्यायचे. आपण सुरक्षितपणे घरी पोचू ही महिलांना हमी होती. मात्र ते वातावरण हळूहळू बदलत चाललंय. पुण्यातली कायदे सुव्यवस्थेची पकड अत्यंत सैल होत चाललेली आहे. पोलिसांचा धाक नावाची गोष्ट तर आता काही उरलेलीच नाही आहे. वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो की पुण्यातल्या ज्या गर्दीच्या जागा आहेत, विशेषतः शाळा, कॉलेज, बसस्टँड आणि रेल्वे स्टेशन, इथे पोलिसांची अधिकची गस्त वाढवली पाहिजे. मात्र ते होताना दिसत नाही आहे. आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे. या सगळ्या संबंधाने पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावेत अशी अपेक्षा आहे. तर ही प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे. सुरक्षिततेवरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण पुणे हे सगळ्यात सुरक्षित मानलं जाणारं शहर, मात्र आता इथं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यावरून सुषमा अंधारे यांनी सुद्धा जाब विचारायला सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे आता सरकारकडून यावर काय स्पष्टीकरण येतं आणि मुख्य म्हणजे जे प्रशासन आहे या स्वारगेट बस स्थानकाचं त्यांच्याकडून काय स्पष्टीकरण येतं तेही बघावं लागणार आहे. आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे थेट त्या बस स्टँडमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. तिकडच्या अधिकाऱ्यांशी, कर्मचाऱ्यांशी ते बोलण्याचा प्रयत्न करतायत. नेमकं काय घडलं होतं आणि त्यावेळेला हे सर्वजण कुठे होते, कोणीही कसं काय बघितलं नाही, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न ते करतायत. वैभव, काय सांगाल? तुम्ही आता त्या अधिकाऱ्यांना विचारण्याचा प्रयत्न करत होतात, आतापर्यंत काही माहिती मिळू शकली आहे का? काही उत्तर त्यांनी दिलंय का? काही माहिती नाहीये त्यांच्याकडे. स्थानक प्रमुख आहेत पाटील मॅडम नावाच्या, त्यांनाही काहीच माहिती नाही. त्यांचं म्हणणं त्या काल नव्हत्या, त्याच्यामुळे काय घडलं ते माहिती नाही. ते माहिती घ्यायला आता पोलीस ठाण्यात चालले आहेत. ज्यांच्या आगारामध्ये, ज्यांच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये, ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये एक 26 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतो, त्या घटनेला आता जवळपास 10 तासाच्या वरती वेळ उलटून गेलेला आहे. आणि हे सगळं घडलेलं असताना त्यांना माहितीच नाहीये काही. हे कधी घडलं, कुठे घडलं. ती बस सांगोला आगाराची आहे, त्याच्यामुळे त्याचे चालक वाहक कोण आहेत याच्या नोंदी नाहीयेत. इतकी गंभीर घटना घडल्यानंतर प्रशासनातले अधिकारी कशा पद्धतीने वागतात, कर्मचारी कशा पद्धतीने वागतात याचं हे उदाहरण आहे. त्यांना याचं गांभीर्यच नाहीये. ते जिथं काम करतात तिथं एका 26 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झालाय. बलात्कार तोही त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये झालाय, एसटी स्टँडमध्ये, एसटी मध्ये बलात्कार झालाय. जर अशा घटना घडत असतील, सीसीटीव्ही लावलेले आपण बघितले त्यांच्या केबिन मधले, या सगळ्याचा काय उपयोग आहे? व्यवस्था उभ्या केल्या गेल्यात, पण त्या व्यवस्थांवरती लक्ष ठेवणारी यंत्रणा कुचकामी असेल, मनुष्यबळ जर कुचकामी असेल, रात्री ज्यांची या स्टेशनमध्ये ड्युटी आहे त्या काय करत होत्या, असे सगळे प्रश्न आहेत ना. या प्रश्नांची उत्तरं कोण देणार? त्या काय करत होत्या? राईट वैभव, एकूणच मग रात्री कोण होतं? जर पाटील मॅडम तुम्ही म्हणताय की त्या काल नव्हत्या, तर मग दुसरं कोण होतं त्या ठिकाणी? जबाबदार व्यक्ती कोण होती असाही सवाल आहे. त्या जर नसतील तर त्यांच्याऐवजी कुणीतरी असेल त्या ठिकाणी. पल्लवी पाटील त्यांचं नाव आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्या काल नव्हत्या. मग त्याची जबाबदारी कोण होतं? त्यांच्याकडे तेही इथं नाहीयेत, त्याच्यामुळं ते इथं उपस्थित नाहीत. आता ते केबिन मधून निघून गेलं, ते आता पोलीस स्टेशनला जाऊन या गुन्ह्याची सगळी माहिती जी आहे ती माहिती घेतील. हा प्रकार इथं बसलेल्या कित्येक तरुणी आहेत, मी त्यांचे चेहरे दाखवू आपण इच्छित नाही, मात्र अशा कितीतरी तरुणी इथं बसलेल्या आहेत ज्या रोज या एसटी स्टँडवरून अगदी बिनघोर बिनदिक्कतपणे प्रवास करत असतात, त्यांच्या गावाकडे जातात, एसटी वापरतात, एकाच अपेक्षेनं की आपण सुरक्षित आहोत किंवा हा प्रवास सुरक्षित आहे. ही कालची घटना जर या सगळ्या मुलींना माहिती असेल तर कुणी हिंमत करेल का एसटी स्टँडमध्ये येऊन बसमध्ये बसून प्रवास करायचा रात्री बेरात्रीचा? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याच्याशी इथल्या यंत्रणेला काही देणं घेणं नाही. इथं सीसीटीव्ही जे लावलेले आहेत हे सीसीटीव्ही बघायला तिथं कुणी मॉनिटरिंग एजन्सी नाही, कुणी माणूस नाही किंवा कुणावरती डिप्लॉयमेंट केलेली नाही. स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुद्धा सीसीटीव्ही आहेत या एसटी स्टँडचे, याचं आउटपुट तिथं सुद्धा दिसतं. स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये तिथेही मॉनिटरिंगला कोणी नाही. आणि हे सगळं एक वेळ मान्य करता येईल की इतकं 24 तास सर्व्हिलन्स सलग ठेवता येत नाही,
मात्र इथं स्वारगेट बस स्थानकामध्ये जी लोक होती, ज्या महिला मुली होत्या किंवा इथं प्रवासी होते, इतर आजूबाजूला गाड्या ज्या लागलेल्या होत्या, एवढीच गाड्यांची गर्दी रात्री सुद्धा असते किंवा याच्यापेक्षा जास्त असते. ज्या गाड्या स्टेशनला असतात त्यांची सुद्धा गर्दी जास्त असते. त्यांचे चालक वाहक कुठे होते? आणि ज्यांची गाडी आहे, ज्यांची बस आहे, ज्या आगाराची सांगोला आगाराची बस आहे, त्या गाडीचे चालक वाहक गेले कुठे होते? त्यांची नेमकी उपस्थिती कुठे होती? ही बसमध्ये ते का नव्हते? बस का लॉक नव्हते? रुपाली पाटील आल्यात आता इथं पल्लवी पाटील मॅडम आहेत, त्यांच्याशी मी बोललो. काही माहिती नाही काय घडलंय ते. वैभवजी, तुमचीच बातमी बघून मी बस स्थानकावर तातडीने आलेली आहे. ज्या पल्लवी मॅडम आहेत त्या रजेवर आहेत, त्यांचा चार दुसऱ्या मॅडमकडे आहेत. त्यांना काहीच कल्पना नाही की आगारमध्ये काय झालेलं आहे आणि काय नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की खरं आहे का खोटं आहे हेही त्यांना माहिती नाही. आत्ता त्या पोलीस स्टेशनला गेलेल्या आहेत. माझं म्हणणं आहे आगारातील जे व्यवस्थापन आणि कर्मचारी आहे त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. तुमची जबाबदारी आहे तुमच्या आगारमध्ये काय होतं आणि काय नाही. आणि 5:30 वाजता जर महिलेवर किंवा युवतीवर बलात्कार होत असेल तर हे व्यवस्थापन झोपलेलं आहे का? इथली सुरक्षा कर्मचारी, इथले कर्मचारी कशाला पगार घेत आहेत? त्याच्यामुळे गुन्हेगाराला अटक जर झालाच असेल प्रकार तर गुन्हेगाराला 100% पोलिसांनी तातडीने अटक केलं पाहिजे. परंतु आगारालाही तेवढंच जबाबदार धरता येणार आहे, कारण का त्यांची धरावंच लागेल. त्यांच्या बसमध्ये त्यांच्या प्रॉपर्टीत घडलेला गुन्हा आहे. मी तेच सांगते ना, तुम्ही कामावर येताना तुम्हाला तुमचे कर्तव्य आणि ड्युटी कळत नाही का? की आपल्या इथं बस उभी आहेत किंवा आपल्या इथं आगार आहे, आगार असताना लोक बसलेली आहेत, त्यांची सिक्युरिटीचं काम हे आगारातील व्यवस्थापनाचंच आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांकडे मी फोनवरनच मागणी केलेली आहे. एकतर माझं म्हणणं होतं गुन्हेगारीवर वचक यायला प्रतिबंधक कारवाई करायला पाहिजे आणि जे गुन्हे घडलेत त्या आरोपींना तातडीने अटक केले पाहिजे. पण त्याचबरोबर ज्या ज्या विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी आहेत जे आपलं कर्तव्य बजावत नाहीत त्यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. हे एसटी स्टँड शहराच्या मध्यवर्ती, ती बस लागलेली जागा तुम्ही बघितली तर ती बस बरोबर एसटी स्टँडच्या मध्ये लागली. त्या बसचे चालक कोण आहेत, वाहक कोण आहेत, ते कुठे होते, ही बस उघडी कशी काय होती जर रात्री तिथं पार्क करून ठेवण्यात आलेली होती. 100 गोष्टी आहेत. इथं येणाऱ्या महिला मुली ज्या रात्री बेरात्री पहाटे प्रवास करतात त्यांना अजून या गोष्टीची कल्पना नसेल. तुम्हाला वाटतं का हे जर कळलं तर या कॉलेजला जाणाऱ्या येणाऱ्या मुली ज्या आहेत आसपासच्या जिल्ह्यांमध्ये या नाही प्रवास करू शकत? लक्षात घ्या, तुम्ही जी वास्तवता समोर आणलेली आहे ती गाडीमध्ये उभी आहे. त्याचा ड्रायव्हर कोण आहे, त्या ड्रायव्हरनी कुणाला चावी दिली, का दिली, हे अनेक गोष्टी आहेत. म्हणजेच याच्यामध्ये आगारचे व्यवस्थापन सामील आहे. जर हा गुन्हा घडलेला आहे, हा अत्याचार घडलेला आहे तर त्याच्यात ते सामील आहे, त्यांना सह आरोपी करता येईल. परंतु आमचं म्हणणं हे गुन्हेच घडले नाही पाहिजेत. त्याच्यामुळे व्यवस्थापनाने डोळे झाकून कसं काय कामकाज करतायत. त्यामुळे जी घटना घडलेली आहे ती अत्यंत निंदनीय आहे. खरंच सांगते, अशा घटना घडू नये. नाहीतर महिलांना सुरक्षेच्या बाबतीत म्हणजे प्रवासच कोणी करू शकणार नाही. परंतु सध्याची जी घटना घडलेली आहे तो आरोपी अटक होणं आणि व्यवस्थापनावर सुद्धा त्याची कारवाई करणं ही पहिली आमची मागणी राहणार आहे. मागणी आपण ऐकली, महिला नेत्यांची सगळ्यांची हीच भूमिका आहे. हे इतकं सोपं नाहीये. इतक्या मोठ्या प्रमाणावरती इथे इतके लोक असतात, हे सगळे जण असताना ही अशी घटना घडते, इतकी क्रूर घटना घडते. हे कशाचं द्योतक आहे? सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जर सुरक्षित नसतील तर पुण्यामध्ये येणाऱ्या नागरिकांनी, महिलांनी, मुलींनी यायचं कशासाठी? शिकायला ज्या महिला मुली येतात त्यांची जबाबदारी, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कुणाची आहे? इथल्या स्थानक प्रमुख ज्या होत्या त्या निघून गेल्यात पोलीस स्टेशनला. त्या म्हटलं की मी माहिती घेते. ही घटना घडल्यानंतर 7-8 तासानंतर सुद्धा त्यांच्याकडे माहिती नाहीये. पोलिसांनी बस इथं थांबवली आहे. मात्र या सगळ्यामध्ये ते चालक वाहक ज्यांनी बस इथे लावलेली होती त्यांनी ती बस लॉक का केलेली नव्हती? दुसरी गोष्ट अशी अनेकदा समोर येते, या बसेसची अवस्था इतकी वाईट आहे की त्यांचे दरवाजे सुद्धा लॉक होत नसतील. त्या चालक वाहकांना दोष देऊन तरी काय अर्थ आहे? ही व्यवस्था पूर्णपणे किती सडलेली आहे किंवा कशा पद्धतीनं काम करते त्याचे हे उदाहरण आहे. आपण ही बस चेक करूया एकदा जाऊन, तिचं लॉक करत सुरू आहे की बंद आहे, नेमकं काय आहे. आणि जर ते बंद असेल, लॉक करता येत असेल तर मग चालक वाहकांचा दोष त्याच्यामध्ये आहे असं म्हणायला आपल्याला काही हरकत नाही. ती बस तिथं लागलेली आहे. ती बस एकदा लॉक होते की नाही होते आपण तपासू, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. जर ती होत असेल तर चालक वाहकांनी ती का केली नाही हाही महत्वाचा मुद्दा असणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्या हवा वगैरे तर सोडून दिलेल्या आहेत बसच्या.